ही जी दिव्य औषधी वनस्पती पाहतात ही आहे निरगुडी। हिचा आपण शेक देण्यासाठी वातशामक म्हणून वापर करतो। कोणत्याही प्रकारचं पेन असेल, स्वेलिंग असेल, मुक्का मार असेल तर हे वनस्पती तुम्हाला घ्यायची आहे। याचे बारीकसे तुकडे करून त्याच्यात लिंबू सैंधव मीठ टाकून याची पत्र पोटली केली आणि त्यांनी शेकलं तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येतो। कोणत्याही मणक्याच्या रिलेटेड पेन असेल, सायटिकेच्या रिलेटेड पेन असेल किंवा सांध्यांच्या रिलेटेड पेन असेल तर याने अतिशय उत्तम तुम्हाला उपयोग होतो। मित्रांनो, आपल्या परिसरात निरगुडीच्या 3 जाती आढळतात। त्यामध्ये हिचे पानं जे निळ्या फुलाची निरगुडी बघा ही अशी आहे। हिचे पानं सरळ आहे, याला काटेरी किंवा कात्री असं नाही आहे। तर ही दुसरी आहे, याला कात्रे असतात। ही निरगुडी आणखी दुसरी, हिचे रिझल्ट अतिउत्तम आहेत मणक्याच्या आजारांमध्ये। दोन्हींचा उपयोग औषधी म्हणून करतो। तिसरी निरगुडीची जात आहे ती काळी निरगुडी, ती पण दुर्मिळ आहे। तिचे पानांना खालच्या बाजूला थोडं जांभळट काळपट कलर असतो। अशा ते 3 जाती आपण औषधांमध्ये वापरतो। आपल्यामध्ये याचा सर्रास वापर होतो। पत्र पोटली, शेक देण्यासाठी, लेप करण्यासाठी आपण यांचा वापर करतो। वारुळेच्या मातीबरोबर याचा लेप केल्याने तत्काल आराम पडतो। आपण वारुळेच्या मातीबरोबर याचा रस मिक्स करून आपण तो शिजवतो आणि तो सांध्यांवर लेप करतो। त्याच्यामुळे सांध्यांमध्ये आलेली स्वेलिंग, दुखणं कमी होतं आणि चांगल्या प्रकारे रुग्णाला आराम पडतो। या अशा सर्व वनस्पती आपण मणक्याला शेक देण्यासाठी, मणक्यावर लेप लावण्यासाठी आपण वापरतो। नुसतं मॅन्युप्युलेशन न करता आपण हिलिंग ट्रीटमेंट केल्यामुळे रिझल्ट आपले फास्ट येतात आणि पेशंट लवकर बरी होतात।